नमस्कार. ओबीसी बहुजन मोर्चाचे नांदेडचे नेते अविनाश भोशीकर यांनी आज शासकीय विश्रामगृह नांदेड येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये ओबीसी बहुजन मोर्चा पक्षाची स्थापना प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे झाल्याची अधिकृत माहिती यावेळी देण्यात आली. या पत्रकार परिषदेला महेंद्र देवगुंडे, ओबीसी जनमोर्चा जिल्हाध्यक्ष रत्नाकर कुराडे, संतोष तेलंग, पिंटू बोंबले, राजू बोंबले उपस्थित होते. आज नांदेड येथे पत्रकार परिषद ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने त्या ठिकाणी आज घेण्यात आली. नुकतंच मुंबई येथे आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे ओबीसी नेते यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी बहुजन मोर्चा या टायटलखाली पक्षाची स्थापना झालेली आहे. राज्यातले सर्व ओबीसी नेते या पक्षात सामील झालेले आहेत. नुकतंच मुंबई येथे या पक्षाचा पहिला पदाधिकारी म्हणून, मराठवाडा संघटक म्हणून मी स्वतः अविनाश भोशीकर माझ्यावर जबाबदारी दिली आहे. आणि आम्ही मराठवाड्यामध्ये आणि विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही ताकदीने ओबीसीच्या जनमोर्चा बहुजन मोर्चाचे आमची संघटन ताकदीने वाढवणार आहोत आणि मराठवाड्यातल्या सर्व लोकसभा जागा ओबीसी बहुजन मोर्चा ताकदीने लढवणार आहे. आम्ही हा पक्ष स्थापन झाल्यानंतर आदरणीय शेंडगे साहेब पक्षाचे अध्यक्ष हे भुजबळ साहेबांना भेटायला गेलो. मी स्वतः त्यामध्ये उपस्थित होतो. भुजबळ साहेबांनी आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांनी स्वतः मीडियासमोर येऊनसुद्धा प्रतिक्रिया दिली की लोकशाही आहे, प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे. आणि आम्ही तिथंसुद्धा भुजबळ साहेबांना सांगितलं की सर, जर आपण बाहेर येत असाल तर आपण आमचे नेते मुख्य राहाल. अशा पद्धतीने आम्ही त्यांचे आशीर्वाद घेऊन हा पक्ष जाहीर केला आहे. तुम्ही त्यांना आग्रह केला की पक्षामध्ये या, तर ते राष्ट्रवादीला सोडतील का? नाही, आता ते भुजबळ साहेबच सांगू शकतील, पण आमचा आग्रह हा कायम राहणार आहे भुजबळ साहेबांनी बाहेर यावं म्हणून.